ओम साईराम. स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या साई शिदळी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे रामनवमी उत्सव. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं साईबाबा संस्थांनी विद्युत रोषणाई राम मंदिर बनवले आहे. प्रभू श्रीरामांचं राम मंदिर. तर बघू शकता खूप सुंदर असं साई नगरीमध्ये विद्युत रोषणाई राम मंदिराची. तर हजारो लाखो साई भक्तांचे आकर्षित केंद्र म्हणजे साई नगरी रामनवमी उत्सव. तर बघू शकता खूप सुंदर असं. तर साईबाबा संस्थांतर्फे खूप सुंदर अशी भव्य दिव्य कमान प्रभू श्रीरामांची रामनवमी उत्सव निमित्त साईबाबा मंदिरामध्ये उभारण्यात आलेले आहे. खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं साई मंदिर सजवण्यात आलेलं आहे. रामनवमी उत्सव निमित्त हजारो साई भक्त साईंच्या दर्शनासाठी रामनवमी उत्सव निमित्त शिर्डीमध्ये दाखल झालेले आहे. तुम्ही बघू शकता गर्दी. तर गुरुस्थानला बी खूप सुंदर अशी फुलांच्या सजावटी करण्यात आलेल्या आहे. विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर लेंडी बागेमध्ये सुद्धा खूप सुंदर असे लाइटिंग विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. ओम साईराम. तर आपण आलेले लेंडी बागामध्ये बघू शकता. लेंडी बागामध्ये खूप सुंदर अशी लाइटिंग विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तर समोर जी विहीर आहे ती विहीर आहे बाबांच्या काळातील. बाबा या विहिरीमधून पाणी उपसत असत. इथल्या लेंडी बागेमध्ये झाडांना पाणी घालत असत व पिण्यासाठी पाणी वापरत असत. ती विहीर आज पण जतन करून ठेवण्यात आले साईबाबा संस्थांतर्फे. तर बघू शकता खूप सुंदर अशी हिरवळ. तर आपण आलेलो आहे आता दत्त मंदिरापाशी. मानाची पालखी साई सेवक या पालखीचे दर्शन घेण्यासाठी. तर बघू शकता नंदादीपच्या समोर दत्त मंदिर आहे. तर इथे थांबलेले आहे साई सेवक. मानाच्या पालखी मुंबई येथील साई सेवक पहिली पालखी आहे ही साई सेवक मानाची पालखी. व अजून एक आहे साई लीला. या दोन मुंबईच्या मानाच्या पालख्या आहे. तर आपण आलेलो आता सावडीमध्ये बाबांचं दर्शन घ्यायला. तर समोरच बाबांची खूप सुंदर अशी प्रतिमा. तर आपण बाबांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन रामनवमी उत्सव निमित्त. तर बघू शकता संध्याकाळचं वातावरण. खूप सुंदर अशी कमान श्री प्रभू रामांची प्रतिमा लाइटिंग विद्युत रोषणाई खूप सुंदर अशी साईबाबा विश्वस्त संस्थान ट्रस्टने इथे करण्यात आलेले आहे. आणि ही आहे दुसरी मानाची पालखी साई लीला मुंबई लालबाग येथील. तर या दोन पालख्या शिर्डीमध्ये आवर्जून असतात कारण की या मानाच्या पालख्या आहेत. तर आता आलेले मानाची पालखी. तर बघू शकता हजारो साई भक्त मुंबई ते शिर्डी पायी चालत येतात. तर त्यांच्यासाठी साईबाबा संस्थान विश्वस्त शिर्डी ट्रस्टतर्फे त्यांचे स्वागत करण्यासाठी संस्थानचे कर्मचारी व शिर्डी ग्रामस्थ त्यांना बाबांचा टिळा लावण्यात येत आहे. बघू शकता. ओम साईराम. तर शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव निमित्त मानाची पालखी दाखल झालेली आहे साई सेवक. तर त्यांचे स्वागत करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थ हाजीर झालेला आहे. तुम्ही बघू शकता. त्यांचे सत्कार करून बाबांची पालखीची पूजा करून सर्व भक्तांचे सत्कार करून त्या पालखीचा स्वागत केलेलं आहे साई नगरीमध्ये. बघू शकता पालखीच्या झेंड्याला खूप सुंदर असा हार घालून त्यांचे स्वागत करून त्यांना बाबांचा चंदन टिळा लावून शिर्डी नगरीमध्ये त्यांचे स्वागत केलेले आहे. बघू शकता हजारो साई भक्त शिर्डीमध्ये आलेले आहे पायी चालत. साई सेवक मानाची पालखी. तर बघू शकता आमचे शिर्डी ग्रामस्थ खूप सुंदर असं त्यांचे स्वागत करून चंदन टिळा लावून ओम साईराम बोलून त्यांचे स्वागत करीत आहेत.
पालखीमध्ये येत आहे त्यांचे स्वागत करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थ तटस्थ उभे आहे साईनगरीमध्ये. तर हजारो साई भक्त शिर्डी नगरीमध्ये आलेले आहे आज रामनवमी उत्सव निमित्त. तर बघू शकता पायी चालत आलेले साई भक्त. झालेली आहे दाखल मानाची पालखी साईला साई सेवक. तर बघू शकता समोर आहे साई सेवक मानाची पालखी. तर शिर्डी ग्रामस्थांनी यांच्या स्वागतासाठी इथे पूजेची व्यवस्था केलेली आहे. तर बघू शकता शिर्डीतील ग्रामस्थांनी साई सेवक पालखीचे स्वागत करून आरती करून पूजा करून त्यांचे स्वागत केले आहे साईनगरीमध्ये. तर बघू शकता शिर्डी ग्रामस्थ हजारो साई भक्त साई सेवक पालखीमध्ये पायी चालत आलेले आहे रामनवमी उत्सव निमित्त शिर्डीमध्ये. तर इथे झालेले आहे साईंची आरती. तर संस्थांचे कार्यकारी अधिकारी हे सुद्धा येथे मानाच्या पालखीची आरती करून त्यांचे स्वागत करून संस्थांच्या वतीने या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी वाजेकर साहेब त्याचप्रमाणे कार्यकारी अधिकारी म्हणून साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या विधान विनंती करतो. त्याचप्रमाणे आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रतापराव जगताप आपल्या सगळ्यांना विनंती करतो की साहित्य मंडळाचे अध्यक्ष जे आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या विधी करतात व या ठिकाणी सर्व संस्थांच्या वतीने सन्मानपत्र देऊन आपण करावं अशी विनंती करतो. मंडळाचे खूप खूप आभारी आहेत की आपण इतक्या सगळ्या साई भक्तांना अतिशय सुदृढ या ठिकाणी घेऊन आलात. आपल्याला सर्वजण ओम साईराम. तर बघू शकता दुसरी पालखी मानाची पालखी मुंबईवरून शिर्डी नगरीमध्ये दाखल झालेली आहे साई लीला. तर बघू शकता हजारो साई भक्त साई लीला पालखीमध्ये शिर्डी मुंबई ते शिर्डी पायी यात्रा करत साई नगरीमध्ये रामनवमी निमित्त सामील झालेले. तर बघू शकता खूप सुंदर असा साई लीलाचा रथ तिथे सजवण्यात आला आहे. तिथे बाबांची प्रतिमा द्वारकामाईची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे. बघू शकता त्यांचे स्वागत करण्यासाठी साईबाबा संस्थान विश्व ट्रस्टचे माननीय कार्यकारी अधिकारी सर्व ग्रामस्थ शिर्डी नगरीतील त्यांच्या स्वागतासाठी इथे बघू शकता उत्साहाने आनंद बाबांचा जयकार करत शिर्डी नगरीमध्ये मानाची पालखी साईला साई सेवक झालेले आहे रामनवमी उत्सव निमित्त. बघू शकता तुम्ही मानाची पालखी साईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सुद्धा पायी चालत आलेला आहे मुंबई ते शिर्डी. तर इथे बघू शकता मानाची पालखी साई लीला व साई सेवक यांच्या ध्वजाची पूजा करून त्यांचे शिर्डी नगरीमध्ये स्वागत करण्यात आले आहे आणि त्यांना साई मंदिरामध्ये दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. बघू शकता सगळे पुढे या सगळे पुढे या सगळे चला पुढे या ना भाई या झालं भाऊ या पुढे चला. शिर्डीमध्ये रामनवमीची धून बघायला मिळत असून
श्री रामनवमीच्या मुख्य दिवशी द्वारकामाई येथील अखंड पारायण समाप्तीनंतर साईबाबांच्या फोटो पोथी विण्याची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रथम जिल्हा न्यायाधीश सुधाकर अब्रलगड्डा यांनी पोथी घेऊन व संस्थानचे उप कार्यकारी अधिकारी तुकाराम गोदावळे यांनी विना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपकार्यकारी अधिकारी दिनकर देसाई यांनी फोटो घेऊन यावेळी सहभाग घेतला. या प्रसंगी साईबाबा संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क आदी तुषार शेळके, मंदिर पुजारी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या समवेत करण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष यांची पत्नी मालती आर्लगड्डा यांच्या हस्ते श्रींच्या पादुकांची पूजा करण्यात आली. श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य ओम साईराम. तर इथे दिवस दुसरा रामनवमी उत्सव निमित्त सुरू झालेले बाबांच्या रथयात्रेसाठी. तर समोर बघू शकता या मानाच्या काठ्या आहे, काठींची मिरवणूक सुरू झालेली आहे. तर खूप सुंदररित्या अशी काठींची मिरवणूक, काठ्यांना नाचवत गात उत्साहात आनंदात बाबांचा जयघोष करीत हजारो साई भक्त साईनगरीमध्ये दाखल झालेले आहे. तर बघू शकता ढोल ताशांच्या गजरावर महिला वर्ग नाचत गात उत्साहाने आनंदाने रामनवमी उत्सव निमित्त शिर्डीत दाखल झालेले आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं नृत्य करत महिला वर्ग आपली हजेरी लावली आहे इथे रामनवमी उत्सव निमित्त. तर या आहे मानाच्या काठ्या. तुम्ही बघू शकता बाबांच्या सुंदरमध्ये नाचत आहे मानाच्या काठ्या बाबांच्या रामनवमी उत्सव निमित्त.
करतो. ओम साईराम. रामनवमी उत्सव निमित्त सर्व मंदिर परिसरामध्ये खूप सुंदररित्या विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली. ती तुम्ही बघू शकता. द्वारकामध्ये बाबांच्या द्वारकामध्ये फुलांची खूप सुंदर अशी सजावट विद्युत रोषणाई करण्यात आली. ती तर आपण रामनवमीच्या दिवशी बाबांचे द्वारकामाईचे दर्शन घेतले. तुम्ही पण घ्या. बघू शकता रामनवमी उत्सवामध्ये शिर्डीमध्ये हजारो साई भक्त रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी शिर्डीमध्ये आलेले आहे. बोल सियावर रामचंद्र की जय. आपण आलो दक्षिणमुखी हनुमानाचं दर्शन घ्यायला. तर बघू शकता समोर खूप सुंदर असं हनुमानांचं दक्षिणमुखी हनुमानांचं मंदिर आहे. तर आपण इथं पण दर्शन केले. इथे पण समोरच आपण आता आलेलो आहे चावडीमध्ये. बाबांची चावडी बघू शकता. खूप सुंदर अशी फुलांची सजावट विद्युत रोषणाई इथे पण करण्यात आली. आणि आता आपण आलेलो आहे बाबांच्या रथाची मिरवणुकीमध्ये. तर हे बाबांचा साई रथ आहे, सुवर्णरथ. या सुवर्णरथाची संपूर्ण शिर्डीमध्ये मिरवणूक असते. बाबांची पालखी निघते. तर आपण पण पालखीमध्ये सामील झालेलो आहोत. तुम्ही बघू शकता गर्दी. हजारो लाखो साई भक्त रामनवमी उत्सव निमित्त बाबांच्या साईनगरीमध्ये बाबांच्या दर्शनासाठी येत असतात, उत्सवासाठी येत असतात. आपण पण आलोय बाबांच्या दर्शनाला. चला घेऊया बाबांचे दर्शन. ओम साईराम. ओम नमो साईनाथाय नमः. तर समोरच बघू शकता बाबांचा सुवर्णरथ. बाबांच्या सुवर्णरथाची मिरवणूक संपूर्ण शिर्डीमध्ये असते. रामनवमी खूप सुंदर असा बालरामांचा बाबांची प्रतिमा इथे बाबांच्या सुवर्णरथामध्ये मिरवणूक करण्यात आलेली आहे. तर बघू शकता. तर आपण आता संपूर्ण साईनगरीमध्ये बाबांच्या सुवर्णरथामध्ये प्रभू श्रीरामांची प्रतिमा ठेवून त्यांची रथयात्रा काढण्यात आलेली आहे. तर चला जाऊया आता बाबांच्या श्री प्रभू रामांच्या रथयात्रेसाठी साईनगरीमध्ये.
श्री बंधुरी पवित्र नाम पुण्यराजी नमस्कार माझ्या श्रीकृष्णारी शिराजी कुंडली राम नमस्कार राम जय राम
ओम साईराम. तर बघू शकता साई मंदिरामध्ये खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई साईबाबा संस्थांतर्फे करण्यात आलेली आहे. खूप सुंदर असा लेंडी बागामध्ये विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, खूप सुंदर असे श्री प्रभू रामांची प्रतिमा लाइटिंगमध्ये इथे बसवण्यात आलेले आहे. बघू शकता प्रभू सिया रामचंद्र की जय. बघू शकता खूप सुंदर ती विद्युत रोषणाई साईबाबा मंदिरावर पण करण्यात आलेली आहे. विद्युत रोषणाई, फुलांची सजावट. एक मिनिट विकास हेल्मेट लावून डोक्याला गेली. बावड बाईने हातात काढला काढून. अरे डोक्याला लाव, डोक्याला लाव. ओम साईराम. तर आत्ताच आपण बाबांचे दर्शन घेऊन आलेलो आहे यात्रा उत्सव मध्ये. तर बघू शकता खूप मोठी यात्रा उत्सव असते शिर्डीमध्ये. 8 दिवस यात्रा उत्सव चालतो. तर आपण आलेलो आहे आता यात्रा उत्सव मध्ये आपल्या हर्षिका सोबत. तर चला घेऊया यात्रा उत्सवचा आनंद. खूप मोठे राहणं पाणी नजर मावणार नाही एवढी मोठी राहणं पाणी रामनवमी शिर्डीमध्ये आलेलं आहे. बघू शकता खूप मोठा यात्रा उत्सव शिर्डीमध्ये आहे. आपण आलेले यात्रा उत्सव मध्ये आपल्या हर्षिका सोबत. तर बघू शकता खूप सुंदर अशी लाइटिंग, खूप मोठा असा भला मोठा असा राडपाळणा, विविध प्रकारचे राडपाळणे आले. बघू शकता इथं चक्री राडपाळणा गोल 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 फिरतोय. बघू शकता खूप सुंदर असे राडपाळणे ते बघायला मिळत आहे.
आणि पिल्लू आमची बसली हर्षिका ट्रेनमध्ये, खूप मस्ती मज्जा करते रामनवमी उत्सव निमित्त शिर्डी यात्रे उत्सवमध्ये. तर खूप सुंदर अशी ट्रेन गाडी, झुकझुक गाडी, आगीन गाडी. तर आपली हर्षिका बसली गाडीमध्ये. तर बघू शकता डायनासोरची आगीन गाडी, रेल्वे झुकझुक गाडी. खूप सुंदर असा चक्री 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 ब्रेक डान्स, चक्री डान्स, शावर डान्स, विविध प्रकारचे डान्स इथे आलेले राडापाळीने बघू शकता. ओम साईराम. तर व्हिडिओ टाकायला थोडा उशीर झाला, त्यामुळे सर्वांना ओम साईराम. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. बोल सियावर रामचंद्र की जय.